हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम टू मेड प्रोजेक्ट मेडिकल लेक्चर्स आणि आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो. तर मित्रांनो, आपण आत्तापर्यंत नर्सिंग ॲप्टिट्यूड या सब्जेक्टवर 8 आपल्या टेस्ट सिरीज आत्तापर्यंत झालेल्या आहेत. तर मित्रांनो, आज आपण टेस्ट सिरीज नंबर 9 म्हणजे आपण आजच्या व्हिडिओमध्ये आणखी नवीन 30 MCQ आपण इम्पॉर्टंट MCQ नर्सिंग ॲप्टिट्यूड या विषयावर बघणार आहेत. तर मित्रांनो, जे आपण ऑलरेडी व्हिडिओ टाकलेले आहेत, जे आपण 8 टेस्ट आपण ऑलरेडी टाकलेले आहेत, तर त्या सर्वांच्या लिंक्स तुम्हाला आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जातील. त्यासोबत एक व्हॉट्सअप ग्रुपची पण लिंक आहे, जिथे तुम्हाला सर्व या PDF भेटतील आणि ॲडमिशनबद्दलची जी सर्व काही इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन असेल तर ती सर्व इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन तुम्हाला त्या लिंकमध्ये भेटेल, जेणेकरून तुम्ही तिथून व्हॉट्सअप ग्रुपला जाल. व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुम्हाला सर्व माहिती पुरवण्यात येईल. ओके फ्रेंड्स, तर आज आपण जे नवीन MCQ बघणार आहेत तर आपण त्यांच्याकडे वळूया आणि आपले नवीन MCQ स्टार्ट करूया. ओके, तर चला मित्रांनो, आपली जी टेस्ट नंबर 9 आहे. ओके, 2 दिवस झाले आपण टेस्ट टाकलेली नाही आहे, तर आज आपण 9 नंबरची जी टेस्ट आहे तर तिला अपलोड करतोय. तर मित्रांनो, खूप सोपे क्वेश्चन आहेत आणि मोस्टली आजचे जे क्वेश्चन आहेत, आजचे सर्व क्वेश्चन आपल्या ह्या बॉडीचे जे वेगवेगळ्या सिस्टम आहेत तर त्या सिस्टमवर सर्व क्वेश्चन डिपेंडेंट असणार आहेत. ओके, तर नर्सिंग ॲप्टिट्यूडमध्ये जे आपल्याला ह्युमन बॉडीविषयी जे क्वेश्चन विचारले जातात ॲनाटॉमी आणि फिजिओलॉजी रिलेटेड, तर ते सर्व इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आणि टॉपिक्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहे. तर मित्रांनो, आपला आजचा सर्वात पहिला क्वेश्चन असा आहे, द क्लिनिकल टर्म यूज फॉर द स्टडी ऑफ सेल स्ट्रक्चर इज नोन ॲज डॅश डॅश. ओके, तर हे काही जे आपल्या बायोलॉजीचे किंवा नर्सिंग ॲप्टिट्यूडमध्ये किंवा नर्सिंगमध्ये आपला जो ॲनाटॉमी फिजिओलॉजी सब्जेक्ट असतो तर त्याच्या बेसिक ज्या कन्सेप्ट आहेत तर त्यावर हा क्वेश्चन डिपेंड आहे. ओके, तर मित्रांनो, याचा आन्सर काय असेल? आपल्याकडे इथं क्वेश्चन त्यांनी असा विचारला आहे की क्लिनिकल टर्म यूज फॉर स्टडी ऑफ द सेल स्ट्रक्चर. ओके, सेल स्ट्रक्चरची जी स्टडी आहे तर त्याला आपण क्लिनिकली काय म्हणतो? हिस्टोलॉजी, इकॉलॉजी, मॉर्फोलॉजी, सायटोलॉजी. ओके, तर हिस्टोलॉजी म्हणजे जे आपले जे टिश्यू असतात तर त्यांच्या स्टडीला आपण हिस्टोलॉजी असं म्हणतो. त्यानंतर इकॉलॉजी म्हणजे इकोसिस्टमचा स्टडी करणे. मॉर्फोलॉजी म्हणजे त्याच्या स्ट्रक्चरचा स्टडी करणे. ओके, जे आपल्याला नेकेड आईने दिसतंय त्याला आपण मॉर्फोलॉजी म्हणतो. मॉर्फोलॉजीमध्ये परत 2 टाईप पडतात. ओके, जे आपल्याला नेकेड आयडी दिसतात त्याला आपण ग्रॉस मॉर्फोलॉजी असं म्हणतो आणि ज्याचं स्ट्रक्चर बघण्यासाठी आपल्याला मायक्रोस्कोप यूज करावा लागतो तर त्याला आपण मायक्रोस्कोपिक मॉर्फोलॉजी असं म्हणतो. त्यानंतर नेक्स्ट येतं सायटोलॉजी. ओके, सायटोलॉजी म्हणजे स्टडी ऑफ द सेल स्ट्रक्चर. ओके, तर सायटोलॉजी हे जे आन्सर आहे हे आपलं फर्स्ट क्वेश्चनचं राईट आन्सर आहे सायटोलॉजी. डेंटल फॉर्म्युला फॉर ह्युमन बिंग. ओके, तर याचं राईट आन्सर मित्रांनो I2C1 PM2M3. ओके, जो 21-23 हा जो फॉर्म्युला आहे हा तुम्हाला इथे ध्यानात ठेवायचा आहे. 21-23. आय म्हणजे इन्सायझर, कॅनाइन्स, प्रीमोलर आणि मोलर. ओके, तर हा आपला डेंटल फॉर्म्युला ह्युमन बिंग्समध्ये का अडल्टमध्ये असतो. त्यानंतर इंटेस्टायनल व्हिलाई आर मेनली कन्सर्न विथ डॅश डॅश. ओके, आता इंटेस्टाईन्समध्ये व्हिलाई म्हणजे काय असतं? ओके, आपलं हे जे स्मॉल इंटेस्टाईन आहे फॉर एक्झाम्पल. ओके, स्मॉल इंटेस्टाईन, एक मिनिट, हे आपलं मित्रांनो झालं स्मॉल इंटेस्टाईन. तर स्मॉल इंटेस्टाईनच्या आतमध्ये असं याच्यावर एक हेअर लाईक स्ट्रक्चर, याच्यावर ही जी ल्युमेन असते तर या ल्युमेनवर हेअर लाईक स्ट्रक्चर असे प्रेझेंट असतात, सर्व साईडने प्रेझेंट असतात. तर ह्या जे हेअर लाईक स्ट्रक्चर आहेत याला आपण काय म्हणतो? व्हिलाई असं म्हणत असतो. तर आता आपल्याला त्यांनी क्वेश्चन असा विचारला आहे की हे जे व्हिलायज आहेत तर व्हिलायचं फंक्शन काय? ॲसिम्युलेशन, सिक्रेशन, अल्ट्राफिल्ट्रेशन आणि ॲब्झॉर्प्शन. तर याचं मेन फंक्शन काय? ॲब्झॉर्प्शन. जे आपले न्यूट्रियंट्स असतात तर ते न्यूट्रियंट्स सर्व ह्याचे व्हिलायज असतात. या प्रत्येक व्हिलाईवर एक अशी जी व्हिलाई असते. ओके, तर या प्रत्येक व्हिलाईवर परत एक मायक्रो व्हिलाईज पण प्रेझेंट असतात. ओके, तर व्हिलाई आणि मायक्रो व्हिलाई हे जे स्ट्रक्चर आहे हे सर्व जे न्यूट्रियंट्स असतात हे सर्व न्यूट्रियंट्स ॲब्झॉर्ब करण्यासाठी हेल्प करत असतात. तर आपलं राईट आन्सर काय? इंटेस्टायनल व्हिलाई आर मेनली कन्सर्न विथ ॲब्झॉर्प्शन. 4th नंबरचा क्वेश्चन, डॅश डॅश इज प्रोटीन डिफिशियन्सी डिसऑर्डर. ओके, खालीलपैकी कोणती डिसऑर्डर ही प्रोटीन डिफिशियन्सीमुळे होती? नाईट ब्लाइंडनेस कशामुळे होते मित्रांनो? व्हिटॅमिन एच्या डिफिशियन्सीमुळे नाईट ब्लाइंडनेस होते. त्यानंतर एक्झिमा हा स्किन डिसीज आहे. त्यानंतर क्वाशिओरकर आणि मरास्मस हे 2 इम्पॉर्टंट डिसीज आहेत जे प्रोटीन डिफिशियन्सीमुळे होत असतात. ओके, क्वाशिओरकरमध्ये इडिमा असतो आणि मरास्मसमध्ये वेट लॉस होतो. त्यानंतर सिरोसिस, लिव्हर सिरोसिस सिरोसिस हा आपल्या लिव्हरच्या रिलेटेड डिसीज आहे. अल्कोहोलिझममुळे हा डिसीज होत असतो. तर आपलं राईट आन्सर काय? क्वाशिओरकर इज द प्रोटीन डिफिशियन्सी डिसऑर्डर. हा न्यूट्रिशन बेस्ड क्वेश्चन होता. त्यानंतर कंटिन्युअस ब्लिडिंग फ्रॉम अन इंज्युअर्ड पार्ट ऑफ बॉडी इज ड्यू टू डिफिशियन्सी ऑफ डॅश डॅश. एका पार्टला इंजुरी झालेली आहे आणि तिथून कंटिन्युअस ब्लिडिंग होत आहे तर त्या ब्लिडिंगचं कारण खालीलपैकी कोणत्या व्हिटॅमिनची डिफिशियन्सी असू शकते? व्हिटॅमिन E, K, A आणि B.
तर मित्रांनो आपलं जे राईट आन्सर आहे व्हिटॅमिन के हे आहे. व्हिटॅमिन के आपल्या ब्लिडिंगसाठी इम्पॉर्टंट आहे किंवा आपलं जे ब्लड क्लॉटिंग होते तर ब्लड क्लॉटिंगमध्ये एक क्लॉटिंग फॅक्टर आपला व्हिटॅमिन के हा पण आहे. त्यानंतर नेक्स्ट इथे अजून प्लेटलेटची पण डिफिशियन्सी असू शकते. ओके, जर तुम्हाला इथे ते ब्लडच्या सेल्स जर विचारल्या असत्या की ब्लड कॉर्पस्कल्सपैकी कशाची डिफिशियन्सी आहे तर राईट आन्सर काय आलं असतं, आपलं राईट आन्सर आलं असतं प्लेटलेट्स. ओके, तर प्लेटलेट्स ॲज वेल ॲज व्हिटॅमिन के आणि आपले जे क्लॉटिंग फॅक्टर्स आहेत 12 हे सर्व फॅक्टर्स आपल्याला ब्लिडिंग टाईम किंवा आपलं जे क्लॉटिंग आहे क्लॉटिंगसाठी हेल्प करतात. त्यानंतर कॅल्शियम डिफिशियन्सी ऑकर्स इन द ॲब्सेन्स ऑफ डॅश डॅश, याचा पण आन्सर सेम. हा जो MCQ आहे आपण भरपूर वेळेस 2-3 वेळेस रिपीट झालेला आहे. तर कॅल्शियम डिफिशियन्सीसाठी कोण इम्पॉर्टंट आहे इथं, व्हिटॅमिन डी. व्हिटॅमिन डी जर असेल तर कॅल्शियमचं मेटाबॉलिझम प्रॉपरली होतं. व्हिटॅमिन डी जर नसेल कॅल्शियमचं मेटाबॉलिझम होणार नाही, अल्टिमेटली कॅल्शियम डिफिशियन्सी होईल. त्यानंतर नेक्स्ट नंबरचा क्वेश्चन आहे 7. व्होकल कॉर्ड्स आर सिच्युएटेड ॲट डॅश डॅश. ओके, तर आता व्होकल कॉर्ड्स काय असतं, आपली जी नेझल कॅव्हिटी असते, नेझल कॅव्हिटीच्या खाली आपलं असतं फॅरिंग्स, फॅरिंगच्या खाली असतं लॅरिंग्स आणि लॅरिंग्सपासून आपलं स्टार्ट होतं ट्रकिया. ओके, तर ट्रकिया आणि आपला जो लॅरिंग्स आहे, ओके, लॅरिंग्सच्या वरती आपल्या प्रेझेंट असतात व्होकल कॉर्ड्स, ज्या आपल्या अप्पर रिस्पायरेटरी ट्रॅक आणि लोअर रिस्पायरेटरी ट्रॅकला डिवाईड करत असतात. अशा पद्धतीचा आपला असतो ट्रकिया. ट्रकियाचं परत होतं बायफर्केशन. या ट्रकियावर इथे असतं ॲडॅमस ॲपल, ज्याला आपण लॅरिंग्स असं म्हणतो, आणि इथंच या व्होकल कॉर्ड्स असतात. ओके, आता इथं ॲनाटॉमिकल स्ट्रक्चर जर बघितलं तर अशा पद्धतीचे आपले हे ट्रकिया असतो आणि ट्रकियामध्ये एक फ्लॅप टाईप अशा या व्होकल कॉर्ड्स प्रेझेंट असतात. ओके, ज्यावेळेस आपण श्वास घेतो ओपन होतो, श्वासनंतर ज्यावेळेस आपण घेत नसतो त्या टायमाला व्होकल कॉर्ड्स क्लोज असतात. ज्यावेळेस आपण बोलतो त्यावेळेस पण या व्होकल कॉर्ड्स एअर एक्सपायर करण्यासाठी ओपन होत असतात. तर अशा पद्धतीने या व्होकल कॉर्ड्स आपल्या रिस्पायरेटरी ट्रॅकमध्ये प्रेझेंट असतात. त्यानंतर याचं इम्पॉर्टंट फंक्शन काय की अप्पर रिस्पायरेटरी ट्रॅक आणि लोअर रिस्पायरेटरी ट्रॅकला डिवाईड करण्यासाठी व्होकल कॉर्ड्स असतात. त्यानंतर डॅश डॅश इज नॉर्मल रिस्पायरेटरी रेट. ओके, नॉर्मल रिस्पायरेटरी रेट किती आपला 16 ब्रीथ्स पर मिनिट, म्हणजे एका मिनिटाला 1 पर्सन किती श्वास घेतो तर 16 श्वास त्या ठिकाणी घेत असतो. मुवमेंट ऑफ रिपकेज अपवर्ड अँड फॉरवर्ड इज सीन इन. ओके मित्रांनो, आता तुम्ही एक जस्ट प्रॅक्टिकल करायचं आहे. एक खोल श्वास घ्यायचा आहे. ओके, खोल श्वास ज्यावेळेस आपण घेतो तर आपली जी रिपकेज आहे तर ती थोडी वरती सरकती, थोडी बाहेरच्या साईडला सरकती. ओके, तर मुवमेंट ऑफ रिपकेज अपवर्ड अँड फॉरवर्ड इज सीन इन डॅश डॅश. तर याचा ॲन्सर काय येईल, तर याचं ॲन्सर येईल आपलं एक्सपायरेशन येईल की इन्स्पायरेशन येईल. तर याचं राईट ॲन्सर असेल आपलं इन्स्पायरेशन. ज्यावेळेस आपण खोल श्वास घेतोय तर आपली जी रिपकेज आहे तर रिपकेजची मुवमेंट आपली थोडी अपवर्ड आणि फॉरवर्ड साईडला होत असते. तर या क्वेश्चनचं राईट ॲन्सर काय, इन्स्पायरेशन. त्यानंतर आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे ड्युरिंग एक्सपायरेशन डायफ्रॅम बिकम्स डॅश डॅश. म्हणजे ज्यावेळेस आपण एक्सपायर करतो तर एक्सपायर करण्याच्या टायमाला किंवा एक्सपायर करणं म्हणजे श्वास बाहेर टाकणं, नॉट एक्सपायरेशन करतोय. ओके, तर एक्सपायरेशन ज्यावेळेस आपण करतोय तर आपलं जो डायफ्रॅमची पोझिशन आहे तर ती कशी असेल. ओके, तर त्याची पोझिशन कशी असते, डोम शेप असते. अशा कशा पद्धतीने असते तर ते आपण जाणून घेऊ. ओके, हे आपले झाले 2 लंग्स. ओके, राईट साईड आणि हा झाला राईटचा, हा झाला लेफ्टचा. हे 2 लंग्स आहेत आणि लंग्सच्या इथे काय डायफ्रॅम प्रेझेंट आहे. ओके, हे डायफ्रॅम ज्यावेळेस खाली ओढलं जातं तर त्यावेळेस काय होतं, लंग्समध्ये हवा एंटर करते. ज्यावेळेस आपण खाली ओढणार, डायफ्रॅम ज्यावेळेस खाली जाईल तर म्हणजे फ्लॅट पोझिशनला येईल त्यावेळेस इन्स्पायरेशन होईल. आणि एक्सपायरेशनच्या टायमाला काय होतं, लंग्स मोकळे होतात, म्हणजे डायफ्रॅम कसं जातो आहे, वरती जातो आहे. आणि ज्यावेळेस एखादी गोष्ट वरती जाते तिला जो वरती कर्व येतो त्या कर्वला आपण काय म्हणतो, डोम असं म्हणतो. ओके, तर इथं राईट आन्सर काय, डोम शेप आहे. त्यानंतर आपला 11 नंबरचा क्वेश्चन आहे आर्टरीज कॅरीज ऑक्सिजनेटेड ब्लड एक्सपेक्ट. खालीलपैकी कोणत्या आर्टरीज आहेत ज्या ऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करत नाहीत. तर याचा ॲन्सर आहे पल्मोनरी आर्टरी. पल्मोनरी आर्टरी जर आपण बघितलं तर सर्वात पहिले आपण हार्टचं स्ट्रक्चर बघूया. अशा पद्धतीने आपलं हार्टचं स्ट्रक्चर असतं. तर हार्टची जी राईट साईड असते तर ती मेनली कन्सर्न असते आपल्या डिऑक्सिजनेटेड ब्लडसोबत. तर हे जे राईट साईडचे जे व्हेंट्रिकल आहे, ओके, राईट व्हेंट्रिकल, तर राईट व्हेंट्रिकलमधून जो आपला मेन पल्मोनरी आर्टरी असते आणि ही जी पल्मोनरी आर्टरी आहे ही परत राईटमध्ये आणि लेफ्टमध्ये पुढे तिचं बायफर्केशन होत असतं. तर ही डिऑक्सिजनेटेड ब्लड घेऊन जाणारी आर्टरी असते. ठीक आहे, आणि ज्या पल्मोनरी व्हेन्स असतात तर त्या व्हेन्स अशा व्हेन्स असतात, सर्व व्हेन्स बॉडीच्या डिऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करतात. फक्त ह्याच्या पल्मोनरी व्हेन्स आहेत, पल्मोनरी व्हेन्स या ऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करणार. आणि पल्मोनरी आर्टरी ज्या असतात सर्व आर्टरीज ऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करतात, फक्त पल्मोनरी आर्टरीज या डिऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करत असतात. म्हणून याचं राईट आन्सर काय,
pulmonary arteries. Blood vessels that enters into the Bowman's capsule is dash dash. आपल्याला आता बाउमन्स कॅप्सूल काय आहे हे माहिती असणं गरजेचं आहे. ओके, तर अशा पद्धतीने आपलं बाउमन्स कॅप्सूल आपल्या किडनीचे जे नेफ्रॉन्स आहेत तर त्यांचा एक स्मॉलर पार्ट असतो बाउमन्स कॅप्सूल. याच्यामध्ये एक आर्टरी एंटर करते आणि एक एक्झिट करते. आता जी एंटर करणारी आर्टरी असते तर ती अशा पद्धतीने एंटर करते, इथं आतमध्ये सर्व कॅपिलरीज असतात आणि इथून बाहेर पडते. तर ज्यावेळेस ही आर्टरी एंटर करते तर हिची डायमीटर मोठी असते आणि एक्झिट करते. आता इथून तुम्हाला मी दाखवतो, इथून एंट्री साईट आहे, इथून एक्झिट साईट आहे. ओके, इथं EN लिहू आपण एंट्री आणि इथं लिहू EX म्हणजे एक्झिट. आता जिथं एंट्री करते तर इथे याची डायमीटर कशी मोठी आहे, जिथं एक्झिट करते तर याची डायमीटर कशी छोटी. तर याची डायमीटर मोठी आणि छोटी का असते, कारण की आतमध्ये इथं प्रेशर क्रिएट झाला पाहिजे अल्ट्रा फिल्ट्रेशन या प्रोसेससाठी, ज्याला आपण GFR म्हणतो, ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट. तर इथं आपलं क्वेश्चन आहे ब्लड वेसल्स दॅट एंटर्स विथ द बाउमन्स कॅप्सूल. आता ही जी बाउमन्स कॅप्सूलमध्ये ही जी ब्लड वेसल एंटर करते याला आपण काय म्हणणार, तर याला आपण काय म्हणतो मित्रांनो, ॲफ्रंट ॲट्रिओल असं म्हणतो, आणि जी बाहेर पडते तिला आपण इफ्रंट ॲट्रिओल असं म्हणणार. त्यानंतर थर्ड नंबरचा क्वेश्चन आहे वॉल ऑफ हार्ट कंटेन. हार्टचं जे वॉल असतं त्यामध्ये ऑल ऑफ दिस. ओके, इपिकार्डियम, एंडोकार्डियम, मायोकार्डियम सर्व लेयर्स. ह्या इपिकार्डियम ही आउटर लेअर आहे, एंडोकार्डियम ही आतमधली लेअर आहे आणि मायोकार्डियल लेअर म्हणजे ही मस्क्युलर लेअर आहे. तर अशा 3 लेयर्स हे आपल्या हार्टच्या वॉलमध्ये प्रेझेंट असतात. लार्जेस्ट आर्टरी ऑफ द ह्युमन बॉडी. लार्जेस्ट आर्टरी याच्यापैकी कोणती आहे, तर जो आपला डॉर्सल ॲओर्टा आहे, ॲबडोमिनल ॲओर्टा जो आपला खाली येतोय. आपण ॲओर्टा जर बघितला तर हार्टपासून असा ॲओर्टा येतो आणि नंतर तो डायरेक्ट कुठे जातोय, खाली जातोय आपल्या ॲबडोमेनमध्ये. इथे त्याला वरती किती आर्टरीज असतात मेनली, त्याला 3 इथे ब्रांचेस असतात. त्या 3 ब्रांचेस कोणत्या, इकडची ही जी असते हिला आपण म्हणतो लेफ्ट सबक्लॅव्हियन आर्टरी. त्यानंतर ही जी चालली आहे वरती हिला आपण काय म्हणणार, लेफ्ट कॉमन कॅरोटिड आर्टरी. त्यानंतर इकडची ही जी राईट साईडची आहे तर ही परत 2 याच्यामध्ये डिवाईड होती, तर याला आपण काय म्हणतो, राईट ब्रॅकिओसेफॅलिक ट्रंक. इथे 2 इम्पॉर्टंट वर्ड आहेत, एक ब्रॅकिओ एक सेफॅलिक. ब्रॅकिओ म्हणजे आर्मकडे जाणार आहे म्हणून इकडची कोणती, राईट सबक्लॅव्हियन आर्टरी, आणि सेफॅलिक, सेफॅलिक म्हणजे कुठं, हेडकडे जाणार आहे, तर ही कोणती येईल परत वरती लिहिल आपली राईट कॉमन कॅरोटिड आर्टरी. तर अशा पद्धतीने ह्या ॲओर्टा आहेत, तर ॲओर्टाच्या मेन ब्रांचेस असतात आणि ॲओर्टा पुढं कंटिन्युएशन होतं डॉर्सल ॲओर्टा किंवा त्याला आपण ॲबडोमिनल ॲओर्टा असं म्हणतो, आणि यालाच आपण ॲओर्टाला लार्जेस्ट आर्टरी ऑफ द ह्युमन बॉडी असं पण म्हणत असतो. पेसमेकर ऑफ हार्ट इज डॅश डॅश. हे सर्वांना माहितीच आहे की आपला जो सायनोॲट्रियल नोड आहे, फर्स्ट नोड, त्याला आपण पेसमेकर असं म्हणतो. इथं अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे, जर SA नोड जर बंद जर पडला तर आपण एक सर्जरी करतो, त्याला आपण काय म्हणतो, PPI, परमनंट पेसमेकर इन्सर्शन. याच्यावर पण क्वेश्चन माईट बी विचारू शकतात. त्यानंतर जर PPI पण इन्सर्ट जर करायचं नसेल, SA नोड पण पूर्ण खराब झाला आहे, अशा पद्धतीमध्ये पेशंटचा जो EV नोड आहे तर EV नोडमध्ये पण मिनिमम 60 बीट्स पर मिनिट एवढे फायरिंग रेट आपल्या EV नोडचा पण असतो. तो पण थोड्याफार प्रमाणामध्ये जे पोटेन्शियल आहे तर ते जनरेट करू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे युरिया फॉर्मेशन ऑकर्स इन डॅश डॅश. युरिया फॉर्मेशन कुठं असतं, तर हे आपल्या लिव्हरमध्ये होत असतं. किडनी इथं विद्यार्थी ॲन्सर करू शकतात, पण किडनी आहे, किडनी काय करते, युरियाला एक्सिट करण्याचं काम करते, बाहेर टाकण्याचं काम करते. युरियाचं फॉर्मेशन कुठं होतं आहे, लिव्हरमध्ये होते. लिव्हरमध्ये आपली युरिया सायकल होत असते. युरिया सायकल कशापासून, सर्वात पहिले तो आपला अमोनिया. अमोनिया हा हायली टॉक्सिक सबस्टन्स आहे, बॉडी त्याला बाहेर टाकू शकत नाही, म्हणून अमोनियाचं कन्व्हर्जन युरिया सायकल थ्रू युरियामध्ये होतं, आणि मग हे युरिया जाते आपली किडनीकडे, आणि किडनीमधून मग युरियासोबत येतं वॉटर, युरिन तयार होते, आणि मग युरिया शरीराच्या बाहेर टाकली जाते, नायट्रोजनस वेस्ट. टोटल नंबर ऑफ मसल्स इन ह्युमन बॉडी 639. हे आपलं टोटल नंबर ऑफ मसल्स आहेत. काही ठिकाणी 650 दाखवले. ओके, मेन आन्सर किती, 639, 639. इंटरकोस्टल मसल्स आर फाउंड इन. इथं आता 2 इम्पॉर्टंट शब्द आहेत. इंटर म्हणजे इन बिटवीन, कोस्टल म्हणजे कोस्टल कार्टिलेज. आता तुम्हाला सर्वांना कोस्टल कार्टिलेज काय आहे किंवा हेच माहीत नसेल. ओके, तर इथं आपलं रिबकेजचं जे आहे, रिबकेजचं हे काय झालं, आपलं स्टर्नम झालं, आणि स्टर्नमच्या साईडने आपल्याला काय असतात, रिब्स असतात. ओके, आता रिब्स हे पण एक बोनी स्ट्रक्चर आहे, स्टर्नम हे पण बोनी स्ट्रक्चर आहे. तर आता आपण ज्यावेळेस इन्स्पायरेशन करतो, एक्सपायरेशन करतोय,
तर त्या टायमाला आपलं जे रिपकेज आहे तर ती वर खाली होती, तर त्याच्यामध्ये ही जी इलेस्टिसिटी आहे तर ती इलेस्टिसिटी कशामुळे येते, कार्टिलेजेस असतात. ओके, तर स्टर्नम हे डायरेक्टली आपल्या रिपसोबत अटॅच नसतात, मध्ये जे कार्टिलेज असतं त्याला आपण काय म्हणतो, कोस्टल कार्टिलेज असं म्हणतो. आणि हे कोस्टल कार्टिलेज जे असतात तर हे इलास्टिक असतात, थोडेफार याच्यामध्ये मुवमेंट होऊ शकतात. CPR ज्यावेळेस आपण देतो त्यानंतर आपण श्वास घेतो सोडतो, आपली जी रिपकेजची जी मुवमेंट होती तर ती मुवमेंटसाठी हे जे कोस्टल कार्टिलेज असतात तर ते हेल्प करतात. आणि ह्या दोन कोस्टल कार्टिलेजमध्ये ह्या ज्या मसल्स असतात, आपण मसल्सला रेड कलर यूज करू म्हणजे तुम्हाला समजेल. ओके, तर दोन आपल्या रिप्समध्ये किंवा कोस्टल कार्टिलेजमध्ये ज्या मसल्स असतात त्यांना आपण इंटरकोस्टल मसल असं म्हणतो. त्याचे परत फर्दर दोन ग्रुप्स पडतात, इंटरनल इंटरकोस्टल मसल आणि एक्सटर्नल इंटरकोस्टल मसल. तर इंटरकोस्टल मसल्स कुठे फाउंड असतात, थोरॅसिक रिप्समध्ये प्रेझेंट असतात. नेक्स्ट वन आहे ॲपेंडिक्युलर स्केलेटन इज डॅश डॅश. आता स्केलेटन जर बघितलं आपण तर स्केलेटनचे आपल्याकडे दोन पार्ट आहेत. ओके, आता हा एक पर्सन आहे, त्याचा आता मी स्केलेटन एवढं प्रॉपरली मला काढता येणार नाही. ओके, तर हे त्याचं स्केलेटन आहे असं समजा. आता याचं जे स्केलेटन आहे तर याचे दोन पार्ट असतात, एक असतं ॲपेंडिक्युलर, एक असतं आपलं ॲपेंडिक्युलर स्केलेटन असतं आणि सेकंड जे आहे त्याला आपण ॲक्झियल स्केलेटन असं म्हणतो. तर आपलं स्कल आणि आपलं जे व्हर्टेब्रल कॉलम आहे हे मध्ये येतं, बॉडीच्या ॲक्सिसला येतं, म्हणून आपण याला काय म्हणणार, ॲक्झियल स्केलेटन असं म्हणणार. आणि जे आपले दोन लिम्स असतात आणि जे गर्डल्स असतात त्यांना आपण कशामध्ये पकडणार, आणि त्यांना आपण पकडणार ॲपेंडिक्युलर स्केलेटनमध्ये. तर ॲपेंडिक्युलर स्केलेटनमध्ये काय काय येणार, गर्डल्स अँड लिम्स. आता गर्डल्स म्हणजे काय असतं, जो आपला खांदा आहे त्याला आपण पेक्टोरल गर्डल असं म्हणतो आणि जो आपला खुबा आहे त्याला आपण पेल्विक गर्डल असं म्हणतो. ओके, तर अशा रीतीने दोन गर्डलचं काम काय असतं की आपलं जर ॲक्झियल स्केलेटन आहे तर ॲक्झियल स्केलेटन आणि ॲपेंडिक्युलर स्केलेटन दोन्हींना अटॅच करण्याचं काम अशा पद्धतीने असतं. तर ॲपेंडिक्युलर स्केलेटन इज गर्डल्स अँड लिम्स, फर्स्ट त्याचं ॲन्सर येईल. त्यानंतर टोटल नंबर ऑफ बोन्स प्रेझेंट इन इयर, हे सोपं आहे, 3 असतात. ओके, स्टॅपिस, मॅलियस आणि इन्कस. पटेला इज असोसिएटेड विथ, पटेला आपल्या नॉट इन अ नेक, आपल्या नीमध्ये प्रेझेंट असतो, जे एक सिसामोइड बोन आहे. आणि प्लस याच्यावर अजून एक क्वेश्चन येऊ शकतो की पटेला हे जे बोन असतं हे आफ्टर बर्थ फॉर्मेशन त्याचं होत असतं. लंबर व्हर्टेब्राज आर फाउंड इन, लंबर व्हर्टेब्राज आपल्या कुठे प्रेझेंट असतात, तर ॲब्डोमिनल रिजनमधले जे व्हर्टेब्राज आहेत त्याला आपण लंबर व्हर्टेब्राज असं म्हणतो. जे नेक रिजनमध्ये असतात त्याला आपण सर्वायकल व्हर्टेब्राज म्हणतो. त्यानंतर थोरॅक्स रिजनमध्ये जे असतात त्याला आपण थोरॅसिक व्हर्टेब्राज असं म्हणतो. ठीक आहे, ही रिजनच्या याला काय स्पेसिफिक नाव नाही आहे, फक्त जर बघितलं सर्वात पहिले येतं सर्वायकल व्हर्टेब्राज, त्यानंतर येतात थोरॅसिकल व्हर्टेब्राज आणि येतात ॲब्डोमिनलमध्ये लंबार व्हर्टेब्राज. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे डॅश डॅश इज द एक्झाम्पल ऑफ बॉल अँड सॉकेट जॉईंट. बॉल आणि सॉकेट जॉईंट जे आहे तर त्याचं एक्झाम्पल काय याच्यामध्ये शोल्डर जॉईंट आहे. शोल्डर जॉईंट जर बघितलं एक बॉल असतो आणि एक सॉकेट असतो. आता त्याच्यामध्ये बॉल कोण असतो, तर आपलं जे ह्युमरस बोन आहे. ठीक आहे, तर ह्युमरस बोनचं जे हेड असतं हे ॲज अ बॉल वर्क करत असतं जॉईंटमध्ये. आणि दुसरं काय येतं सॉकेट, तर आपली ही जी ग्रीनवर्ड कॅव्हिटी असते स्कॅप्युलाची, अशा पद्धतीने आपला स्कॅप्युला हा बोन असतो. तर स्कॅप्युला हा बोन झाला, या स्कॅप्युलाची ही जी कॅव्हिटी आहे ठीक आहे ही ॲज अ सॉकेट म्हणून वर्क करत असते, ज्याच्यामध्ये हे जे बॉल आहे तर तो फिट असतो, म्हणून याला बॉल अँड सॉकेट जॉईंट असं म्हणतात. याचं एक्झाम्पल काय, शोल्डर जॉईंट आणि आपलं जे हिप जॉईंट आहे दोन्ही पण आपले बॉल अँड सॉकेट जॉईंटचे एक्झाम्पल्स आहेत. डॅश डॅश इज द फंक्शनल युनिट ऑफ नर्वस सिस्टम. नर्वस सिस्टमचं फंक्शनल युनिट कोण आहे, तर जे ॲक्झॉन आहेत, नॉट ॲक्झॉन, तर याचं फंक्शनल युनिट कोण असणार आहे, न्यूरॉन्स. न्यूरॉन्सचे परत पार्ट असतात सेल बॉडी आणि ॲक्झॉन, त्याला परत फर्दर पार्ट्स असतात. त्याच्यावर आपण क्वेश्चन आलेला आहे, श्वान सेल जे आहेत तर त्याच्यावर क्वेश्चन विचारू शकतात. त्यानंतर नोड ऑफ रॅनवियर काय असतं, त्यानंतर श्वान सेल काय असतात, श्वान सेल ॲक्झॉनचा कोणता पार्ट बनवतात, मायलिन शीथ. श्वान सेलचा कलर व्हाईट असतो, मायलिन शीथ व्हाईट कलरची असते. तिचं फंक्शन काय काय असतं, साल्टेटरी कंडक्शन, त्यानंतर ॲज अ इन्सुलेशन, त्यामध्ये ती हेल्प करत असते. या पद्धतीचे क्वेश्चन काही न्यूरॉन्सवर तुम्हाला विचारले जाऊ शकतात. त्यानंतर नील्स ग्रॅन्युअल्स कशामध्ये प्रेझेंट असतात, तर न्यूरॉन्सची जी सेल बॉडी असते त्याच्यामध्ये नील्स ग्रॅन्युअल्स हे प्रेझेंट असतात. नेक्स्ट क्वेश्चन, आताच मी तुम्हाला सांगितलं की नोड ऑफ रॅनवियर. नोड ऑफ रॅनवियर कॅन बी सीन इन, कशामध्ये दिसतात हे ॲक्झॉनमध्ये दिसतात. अशा पद्धतीने सेल बॉडी असते, याच्यामध्ये नील्स ग्रॅन्युअल्स प्रेझेंट असतात. त्यानंतर याला काय असतात, डेंड्राइट्स असतात. त्यानंतर एक लांब असतो तो ॲक्झॉन असतो, ॲक्झॉनवरती काय असतात हे
मायलिन शीथ असते. मायलिन शीथ कोणत्या सेल्सनी बनते, तर ही बनते श्वान सेल्सनी. आणि हे प्रत्येक जे नोड आहे याला आपण काय म्हणतो, नोड ऑफ रॅनवेअर असं म्हणतो. 2 मायलिन शीथमधली जी स्पेस असते त्याला आपण काय म्हणतो, नोड ऑफ रॅनवेअर. आणि इकडे खाली काय असतात, ॲक्झॉन टर्मिनल्स. तर अशा पद्धतीने हे सर्व पार्ट्स कसे झाले आपल्या न्यूरॉनचे. नोड ऑफ रॅनवेअर कुठे दिसतो याच्यापैकी आपल्याला, तर ॲक्झॉन जे आहे ॲक्झॉन बरोबर आपल्याला नोड ऑफ रॅनवेअर हा बघायला मिळतोय. त्यानंतर थर्ड व्हेंट्रिकल इज प्रेझेंट इन. ओके, आता व्हेंट्रिकल म्हटल्यावर भरपूर जण हार्ट उत्तर देतील, पण याचं उत्तर हार्ट आहे का नाही. थर्ड व्हेंट्रिकल हे कशामध्ये प्रेझेंट असतं, ब्रेनमध्ये प्रेझेंट असतं. तर आपल्या ब्रेनमध्ये काही हॉलो कॅव्हिटीज असतात जिथं आपलं CSFचं फॉर्मेशन होतं. CSFचं फॉर्मेशन कोरोइड प्लेक्सस आणि लॅटरल व्हेंट्रिकलमध्ये होत असतं. तर लॅटरल व्हेंट्रिकल नंतर थर्ड व्हेंट्रिकल येत असतं. तर थर्ड व्हेंट्रिकल इज प्रेझेंट इन ब्रेन. ओके, एकदा तुम्ही गुगलवर जा आणि सर्च करा, तुम्हाला डायग्रामॅटिक तुम्हाला इथे बघायला मिळेल. ज्यावेळेस तुम्ही ॲनाटॉमी शिकाल तर सर्क्युलेशन ऑफ CSFमध्ये हे इम्पॉर्टंट आहे. तिथे तुम्हाला कळेल की ब्रेनमध्ये थर्ड व्हेंट्रिकल, फोर्थ व्हेंट्रिकल, त्यानंतर लॅटरल व्हेंट्रिकल काय असतं, कशा पद्धतीने काही डक्ट्स असतात, डक्ट ऑफ फोरामिना, त्यानंतर डक्ट ऑफ लश्का, असे काही डक्ट्स असतात आपल्या ब्रेनमध्ये जे आपल्या CSFच्या सर्क्युलेशनमध्ये हेल्प करत असतात. त्यानंतर नेक्स्ट वन आहे CSF इज प्रोड्यूस बाय. आताच मी सांगितलं की लॅटरल व्हेंट्रिकलमध्ये कोरोइड प्लेक्सस जे आहे, तर कोरोइड प्लेक्ससमध्ये किंवा कोरोइड प्लेक्सस असं एक स्ट्रक्चर आपल्या ब्रेनमध्ये प्रेझेंट आहे जे आपलं CSFचं फॉर्मेशन करत असतं. तर CSFचं फॉर्मेशन कोरोइड प्लेक्सस करतं. नेक्स्ट वन आहे लार्जेस्ट क्रॅनियल नर्व म्हणजे कोणती. तर इथं ॲन्सर काही लार्जेस्ट क्रॅनियल नर्व जर बघितली जी व्हेगस नर्व आहे, तर ही सर्वात इथं लार्जेस्ट क्वेश्चन जर बघितला, जर लार्जेस्ट जर आला मित्रांनो, तर लार्जेस्टमध्ये येते ट्रायजिमिनल नर्व जी इथं ऑप्शनमध्ये नाही आहे. ओके, लार्जेस्ट जर आली तर काय येईल, TRIGEMINAL ट्रायजिमिनल नर्व. आणि जर लॉंगेस्ट जर आली तर लॉंगेस्टचा आन्सर काही व्हेगस नर्व. तर आता ॲक्च्युली इथं लॉंगेस्ट टाईप करायचं होतं पण ते लार्जेस्ट झालं आहे. ठीक आहे, लार्जेस्ट जरी झालं तरी आपल्या इथं 2 MCQ अल्टिमेटली कव्हर होतील. लार्जेस्ट जर आलं तर काय येईल, ट्रायजिमिनल नर्व. तर हा जो 28 नंबरचा क्वेश्चन आहे याचं ॲन्सर काय येईल, ABCD. आणि ट्रायजिमिनल नर्वला आपण फॉर एक्झाम्पल E नंबर देऊ. तर E नंबरचा जो आहे तर हा आपला इथे राईट आन्सर येईल, ट्रायजिमिनल नर्व. त्यानंतर लॉंगेस्ट जर आलं, आता इथं हा जो लार्जेस्टवर आहे, आता इथं लार्जेस्टवर नाही आहे, इथं काय LON. ओके, आता काय लॉंगेस्ट नर्व, लॉंगेस्ट क्रॅनियल नर्व कोणती, क्रॅनियल नर्व असतात आपल्या 12. याचे नावं तुम्ही निमोनिक ध्यानात ठेवून पाठ करायचे. तर याच्यामध्ये व्हेगस नर्व जी आहे ही सर्वात आपल्या लॉंगेस्ट क्रॅनियल नर्वपैकी असते. आणि पूर्ण बॉडीची जर लॉंगेस्ट नर्व जर विचारली तर ती कोणती येईल, जी सायटिक नर्व आहे जी आपल्या लोअर लिममध्ये प्रेझेंट असते, तर तिचं ॲन्सर तुम्हाला द्यायचं आहे. आणि सायटिक नर्व जर नसेल तर मग आपली जी स्पायनल कॉर्ड आहे, तर स्पायनल कॉर्ड पण एक ॲज अ नर्व म्हणूनच काम करत असते, तर तुम्ही त्या ॲन्सर इथं देऊ शकता. त्यानंतर नेक्स्ट वन 29 नंबरचा क्वेश्चन आहे ऑक्सिटोसिन हॉर्मोन इज रिलेटेड टू. ऑक्सिटोसिन हॉर्मोन आपण जर बघितलं तर ऑक्सिटोसिन हॉर्मोनचे 2 फंक्शन्स इथे आपल्याला बघायला मिळतात. कोणते कोणते, एक तर लॅक्टेशन. लॅक्टेशन जर बघितलं आपण तर लॅक्टेशनसाठी पण 2 हॉर्मोन्स इम्पॉर्टंट आहेत. एक असतो प्रोलॅक्टिन आणि एक असतो इजेक्शनसाठी. तर जो प्रोलॅक्टिन हॉर्मोन जो आहे तर तो मिल्क फॉर्मेशन करायचं काम करत असतो. ओके, त्याला आपण गॅलेक्टोपोइसिस असं म्हणतो. मिल्क फॉर्मेशन जे आहे तर ते होत असतं प्रोलॅक्टिन हॉर्मोनने. आपण ऑलरेडी हा MCQ कव्हर केलेला आहे. आणि मिल्क इजेक्शनसाठी कोण हेल्प करतं, तर ऑक्सिटोसिन. ओके, ऑक्सिटोसिन हा जो आहे हा स्मूथ मसलला कॉन्ट्रॅक्ट करत असतो. तर ब्रिस्टमधले जे स्मूथ मसल्स आहेत तर त्यांना कॉन्ट्रॅक्ट करेल. स्मूथ मसल कॉन्ट्रॅक्ट झाले की डक्ट्स कॉन्ट्रॅक्ट होतील आणि मिल्क हे ब्रिस्टच्या बाहेर पडेल. त्यानंतर नेक्स्ट आहे चाइल्ड बर्थ. चाइल्ड बर्थसाठी जे आपले युटेरस आहे, ओके, हे अशा वेळीचं आपलं काय असतं, फिमेल्समध्ये युटेरस असतं. तर हे युटेरसला कॉन्ट्रॅक्ट ज्यावेळेस हे युटेरस होईल तर त्यावेळेस हा जो बेबी इथं ओममध्ये प्रेझेंट आहे हा कुठे येईल, बाहेर येईल. याच्यासाठी युटेरसला काय व्हावं लागेल, कॉन्ट्रॅक्ट. आताच मी सांगितलं की स्मूथ मसल कॉन्ट्रॅक्ट म्हणून ऑक्सिटोसिन हे वर्क करत असतं. युटेरसचे मसल हे स्मूथ असतात, स्मूथ मसल कॉन्ट्रॅक्ट होतात आणि चाइल्ड बर्थ होते. तर आपलं राईट आन्सर काय B आणि C. लॅक्टेशन ॲज वेल ॲज चाइल्ड बर्थ दोन्ही पणसाठी ऑक्सिटोसिन हॉर्मोन खूप इम्पॉर्टंट हॉर्मोन हा आहे. आणि लास्ट क्वेश्चन आहे आपला ॲक्वियस ह्युमर आणि व्हिट्रस ह्युमर आर डिवायडेड बाय डॅश डॅश. तर आपण आईचं स्ट्रक्चर जर बघितलं तर आईचं स्ट्रक्चर हे अशा पद्धतीचं आपलं प्रेझेंट असतं. ओके, आता डायग्राम ते प्रॉपरली एवढी येत नाही आहे. अशा पद्धतीचे आपले आईज असतात. आईजमध्ये जर बघितलं तर आपण काय बघतो, लेन्स बघतो. लेन्ससाठी इथं वरतून काय असतात, ह्या आयरीज असतात किंवा सस्पेन्सरी लिगामेंट्स असतात. आणि त्यानंतर इथे काय प्रेझेंट असते, आपल्या अशा पद्धतीचे लेन्स प्रेझेंट असते.
तर आता मित्रांनो याच्यात इम्पॉर्टंट गोष्ट अशी की आपले जो आईज आहे तर आईजचे आपले 2 चेंबर असतात, एक असतो अँटेरियर चेंबर आणि एक असतो पोस्टिरियर चेंबर. तर अँटेरियर चेंबर हा समोरचा म्हणजे अँटेरियर चेंबर हे क्लिनिकल टर्म्स आहेत. जे समोरची गोष्ट असते त्याला आपण अँटेरियर म्हणतो आणि जी मागची गोष्ट असते त्याला आपण पोस्टिरियर चेंबर असं म्हणतो. अँटेरियर चेंबरचे परत 2 पार्ट असतात. सध्या आपल्याला ते नाही बघायचे, आपल्याला फक्त ॲक्वेस ह्युमर आणि व्हिट्रस ह्युमर काय असतं हे आपल्याला बघायचं आहे. तर समोरच्या एमध्ये जे असतं त्याला आपण ॲक्वेस ह्युमर असं म्हणतो. अँटेरियरली ॲक्वेस असतं, पोस्टिरियरली व्हिट्रस असं असतं. इथल्या समोर तुम्ही ए ध्यानात ठेवू शकता. अँटेरियरली ॲक्वेस ह्युमर, पोस्टिरियरली व्हिट्रस ह्युमर. तर या दोन्हींना डिवाईड करण्याचं काम कोण करत असतं? जी आपली लेन्स आहे, इथं ही लेन्स, तर लेन्सनी आणि ह्या ज्या सस्पेन्सरी लिगामेंट्स असतात आयरिसच्या तर त्यांनी हे ॲक्वेस ह्युमर आणि व्हिट्रस ह्युमर हे दोन्ही डिवाईड होत असतं. ह्युमर म्हणजे वॉटर, ओके, एक टाईपचं वॉटर आपल्या आईजमध्ये प्रेझेंट असतं जे नरिशमेंट प्रोव्हाइड करण्याचं काम करतं आणि ॲज अ अँटीबायोटिक म्हणून पण यूज होतं. म्हणून इथं पोस्टिरियरली आणि अँटेरियरली दोन्ही साईडने याच्यामध्ये वॉटर प्रेझेंट असतं, त्याला आपण ह्युमर असं म्हणतो. जे पोस्टिरियरली असतं त्याला व्हिट्रस म्हणणार, अँटेरियरली असतं त्याला ॲक्वेस म्हणणार. ओके फ्रेंड्स, तर अशा पद्धतीने 30 नंबरचा जो क्वेश्चन आहे त्याचा आन्सर आपला येईल लेन्स. तर आपली 9 नंबरची जी टेस्ट आहे तर हे त्याच्यामध्ये होते 30 इम्पॉर्टंट MCQ, ॲनाटॉमिकल बेसिसवर सगळे MCQ आहेत. लवकरच आपण जी 10 नंबरची टेस्ट आहे तर ती पण मी पोस्ट करण्याचा प्रयत्न करेल. ओके, 7 आणि 8 तारखेला तुमचे एक्झाम आहे. एक्झामसाठी सर्वांना ऑल द बेस्ट. आत्तापर्यंत आपण भरपूर टेस्ट टाकल्यात, आपले जवळपास 10वी टेस्ट टाकल्यानंतर आपले 300 MCQ कवर होतील आणि आय होप तुम्हाला सर्वांना नर्सिंग ॲप्टिट्यूड सब्जेक्ट 5 सब्जेक्टपैकी सर्वात सोपा जाईल सोडवायला. सर्व क्वेश्चन तुम्हाला लॉजिकली सोडवायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला जर आजचा व्हिडिओ जर आवडला असेल, क्वेश्चन सगळे समजले असतील तर व्हिडिओला एक लाईक करा. काही जर डाऊट्स असतील एक्झामबद्दल तर कमेंट सेक्शनमध्ये टाका आणि ज्या विद्यार्थ्यांनी अजून व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केलेला नाही तर त्यांनी व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा आणि जे विद्यार्थी पेपरचा अभ्यास करतायत त्यांनी अजून अभ्यास करा. जे अजूनपर्यंत सिरियस नाही आहेत त्यांनी थोडे सिरियस व्हा. 4-5 दिवस बाकी आहेत. इम्पॉर्टंट क्वेश्चन्सवर भर द्या. ऑल द बेस्ट. सर्वांना पेपरसाठी चांगले मार्क घ्या आणि तुम्हाला सर्वांना चांगलं नर्सिंगचं कॉलेज मिळो. थँक्यू फ्रेंड्स.